नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस मुलामुलींचे सैनिकी विद्यालय फुलगाव यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज मी आपल्याशी NSB म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेची एक विशिष्ट योजना आहे. समाजातल्या सर्व लोकांना न्याय मिळावा या उद्देशाने ही योजना तयार केलेली आहे. आपल्याला पहिल्या प्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांच्या सैनिक विद्यालयाची अगदी थोडक्यात माहिती सांगतो की ही शाळा फुलगावला नगर रोडवर आहे. या शाळेमध्ये इयत्ता 3री ते 12वी या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. ही शाळा रेसिडेन्शियल म्हणजे निवासी आहे. या शाळेमध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांची जडणघडण व्हावी, विद्यार्थी बोल्ड व्हावेत, गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून कॉम्पिटिटिव्ह स्पर्धांमध्ये यशस्वी व्हावेत आणि विद्यार्थ्यांची आरोग्य उत्तम राहावं अशा विविध उद्देशाने या प्रशालेमध्ये शिक्षणाबरोबर त्या विद्यार्थ्यांना खेळाचं प्रचंड मोठी संधी उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर जसे ग्राउंड्स असतात, ज्याला आपण क्रिकेट म्हणतो, व्हॉलीबॉल म्हणतो, फुटबॉल म्हणतो, हॉकी हल्ली प्रसिद्ध आहे, या सर्वाची मैदानं आंतरराष्ट्रीय पातळीवरची जी मैदानं आहेत तशी मैदानं आहेत. तिथे कोच पण उपलब्ध आहेत. या शाळेमध्ये मिलिटरी स्कूल असल्यामुळं हॉर्स रायडिंगची पण सोय आहे, रायफलिंगची सोय आहे, आर्चरीची सोय आहे, उत्तम व्यायामशाळा आहे, मेस NDA टाईप आहे. विद्यार्थ्यांना मनोरंजनासाठी ट्रेकिंग आहे, नाट्य अनुभव आहेत, संगीत आहे, नृत्य आहे आणि अभ्यास तर आहेच. तो तर प्राधान्य क्रमांक 1 आहे. पण या संपूर्ण प्रक्रियेतनं मुलाची पूर्ण जडणघडण होती. पण गेल्या 5 वर्षामध्ये काही लोकांनी संशोधन केलेलं आहे, काही लोकांनी डेटा जमा केलेला आहे. त्या डेटामध्ये असं दिसून आलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा कमी उत्पन्न गटातील मुलंसुद्धा 90% वर खूप मार्क मिळवत आहेत. पण त्या मुलांना मार्गदर्शन नाही आहे. त्या मुलांना कोणत्या वाटेने जायचं ती वाट दाखवणाऱ्या व्यक्ती नाही आहेत. त्यांना मार्गदर्शक नाही आहेत. त्यांना नेमकं काय करावं याची कल्पना देणारी ग्रामीण भागाती तेवढी तज्ज्ञ माणसं नाही आहेत. दुसरा भाग, त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. आज शहरामध्ये यायचं, राहायचं, शिक्षण घ्यायचं, क्लास लावायचा, याला वर्षाला 3 ते 3.5 लाख रुपये खर्च आहे. कुठनं आणायचे हो एवढे पैसे? पालकांची आर्थिक परिस्थिती नाही, मुलांना ते माहीत असतं आपल्या बाबांची परिस्थिती नाही आहे, आपण उगाच हिमालयाच्या शिखरावर जायचं किंवा तसा मनात विचार करायचा हेही चुकीचं आहे. त्यामुळे ती मुलं कोमेजून जातात. ती मुलं बिचारी तिथंच राहतात. त्याच गावामध्ये जे काही मार्गदर्शन मिळेल, त्याच गावाच्या काही ठिकाणी हायर सेकंडरी पण नाही आहेत. तिथनं 5 किलोमीटरवर 10 किलोमीटरवर कुठेतरी हायर सेकंडरी असती, तिथं ती बिचारी जातात. शासनाच्या बसनी जातात, बसनी येतात. मग त्यांना कसले CET, कसली JEE मेन्स, कसलं नीट याची कल्पना पण नसती. प्रत्यक्षात त्यांची बुद्धिमत्ता जबरदस्त आहे. त्यांना उत्तम मार्गदर्शन मिळालं, उत्तम क्लासेस मिळाले तर ते निश्चितपणे डॉक्टर होतील, निश्चितपणे IIT इंजिनियर होतील,
निश्चितपणे NDA सोल्जर होतील, निश्चितपणे सुप्रीम कोर्टातले वकील होतील. पण काय करणार, परिस्थिती पुढं काही शक्य नाही आहे ना. आणि नेताजी सुभाषचंद्र बोसमध्ये या रिसर्चचा, या संशोधनाचा आपण त्याचं संवेदनशीलता सुभाषचंद्र बोस शाळेकडं आहे. मग सुभाषचंद्र बोस शाळेने काय विचार केला की बुवा अशी जी 90% वरची मुलं आहेत आणि ज्यांची परिस्थिती गरीब आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण इयत्ता 11वी आणि 12वीसाठी दत्तक घेणार आहोत. दत्तक म्हणजे काय? दत्तक म्हणजे या मुलांना नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांच्या सैनिक विद्यालयात, मुलींच्या सैनिक विद्यालयामध्ये कुठलाही फी न घेता प्रवेश दिला जाईल. हॉस्टेल फ्री, मेस फ्री, मार्गदर्शन फ्री, ट्युशन फी नाही, एक नवा पैसा त्यांच्याकडून घेतला जाणार नाही. पण त्यांना उत्तम प्रकारचं मार्गदर्शन मात्र दिलं जाईल. त्यांच्यासाठी स्वतंत्र योजना तयार केलेली आहे. ती योजना आहे 10 तासाची. तुम्ही म्हणाल 10 तासात काय? 10 तासामध्ये 5 तास टीचिंग, म्हणजे 11वी 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना PCMB, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स. जे नीटला जाणार आहेत त्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आहे. ज्यांना IITला जायचं आहे त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आहे. या सर्व विद्यार्थ्यांना स्टेट बोर्डाचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम 5 तास शिकवला जाईल. त्याच्यासाठी खणखणीत उत्तम प्राध्यापक आहेत. प्रत्येक विषयामध्ये MSc झालेले, MAd झालेले, PhD झालेले प्राध्यापक आहेत. ते त्यांना त्यांचे स्टेट बोर्डाचे विषय शिकवतील. ती मुलं 12वीमध्ये उत्तम प्रकारचं यश मिळवतील. कारण आता 12वीच्या 50% गुणांची ॲडमिशनसाठी प्रोव्हिजन केलेली आहे. त्याचा अभ्यास नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेने उत्तम केलेला आहे. पण केवळ सिलेबस संपवून, केवळ अभ्यासक्रम संपवून ही मुलं कॉम्पिटिशनला टिकत नाहीत. त्यांच्यासाठी पुन्हा कोचिंगची आवश्यकता आहे. टीचिंग झालं 5 तास, आपण 5 तास कोचिंगची पण व्यवस्था केलेली आहे. त्या कोचिंगसाठी आपण IITians, म्हणजे जे IIT झालेले आहेत असे शिक्षक PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्ससाठी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये अपॉइंट केलेले आहेत. नीटसाठी ज्यांना पूर्वी PCBचा उत्तम अनुभव आहे असे टॉपचे प्राध्यापक या कोचिंगसाठी अपॉइंट केलेले आहेत. 5 तास कोचिंगमध्ये हे केवळ स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करतील. स्पर्धा परीक्षेची प्रश्नपत्रिका कशी असती त्यासाठी दर महिन्याला टेस्ट घेतील आणि हे 11वीपासून सुरू होईल. मित्रांनो, 2 वर्ष जर अशा प्रकारचा गायडन्स मिळाला ना तर 90 ते 95% तुमची नीटची गॅरंटी आहे, तुमची IIT मेन्सची गॅरंटी आहे, JEE मेन्सची गॅरंटी आहे. त्यामुळं आपण त्याला 10 तासाची योजना नाव दिलेलं आहे. तुम्हाला IITला जायचं असेल, तुम्हाला नीटला अटेंड व्हायचं असेल तर तुम्हाला CBSEच्या बरोबर, स्टेट बोर्डाच्या बरोबर CBSE, ICSEचा अभ्यासक्रमही केला पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये स्टेट बोर्डाच्या बरोबर CBSEची पुस्तकं आहेत, ICSEची पुस्तकं आहेत. इथं शिकवणारे प्राध्यापक तुम्हाला CBSEचा अभ्यासक्रम पण शिकवतील, ICSEचा पण शिकवतील. तुमची परिपूर्ण तयारी होईल. फक्त ज्याला 10वीला 90% वर मार्क पडलेले आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. 90% वर मार्क पडलेत आणि आपलं करिअर बर्बाद होऊ नये या एका उदात्त भावनेने नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा तुमच्या पाठीशी उपलब्ध आहे. तुम्ही म्हणाल कशासाठी तुम्ही हे करताय? मित्रांनो, हे करण्यातला मुख्य उद्देश हा आहे की तुमची बुद्धिमत्ता, तुमची गुणवत्ता, तुमची नीतिमत्ता, तुमची विनम्रता, नम्रता, ग्रामीण भागातली तुमची आर्थिक अप्रगतता
याचा तुम्हाला कुठेतरी योग्य न्याय मिळावा. या समाजामध्ये मी सुद्धा मोठा होऊ शकतो. या समाजामध्ये मी सुद्धा डॉक्टर होऊ शकतो. या समाजातला उत्तम वकील होऊ शकतो. या समाजातला उत्तम इंजिनियर होऊ शकतो. मलाही हे शक्य आहे. तुमची ही स्वप्न साकार करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांचं सैनिक विद्यालय तुमच्या पाठीशी आहे. मित्रांनो, सायन्सच्या बरोबर आपल्याकडं कॉमर्सची पण सोय आहे. आपल्याकडं आर्ट्सची पण सोय आहे. कॉमर्सच्या मुलामुलींसाठी CA, CS किंवा CFA फाउंडेशन याचं मार्गदर्शन मिळेल. 11वी 12वी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना UPSC MPSCचं मार्गदर्शन मिळेल. त्यामुळं आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या तीनही विंगमध्ये, या तीनही शाखामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व मुलांना, ज्यांना 10वीला 90% वर मार्क पडलेले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी नाराज होऊ नये, आपल्या गावात बसू नये, शाळेशी संपर्क साधावा. शाळेमध्ये या, शाळा पहा, योजनेतली सत्यता पडताळून पहा. त्याच्याशिवाय निर्णय घेऊ नका. काही लोकांना वाटतं की हल्ली खूप योजना आणि त्यातनं फसवणूक होते. आमच्याकडं तसं अजिबात नाही आहे. आम्ही असं स्वच्छ पालकांना सांगतो की पहिलं शाळेत या, शाळेची संपूर्ण माहिती घ्या, मी सांगितलेल्या गोष्टी प्रत्यक्ष पडताळून पहा आणि तुमच्या मुलाचं उत्तम करिअर करा. नेताजी सुभाषचंद्र बोस मुलामुलींचं सैनिक विद्यालय त्यासाठी वचनबद्ध आहे. 90% वरच्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनी त्वरित 15 जुलैपर्यंत शाळेशी संपर्क साधावा. काही अडचण आल्यास मी डॉक्टर अल देशमुख, माझा नंबर आहे 9822608476. माझ्याशी संपर्क साधला तरीसुद्धा चालेल, शाळेशी संपर्क साधला तरीसुद्धा चालेल. पण आपण या योजनेमध्ये सर्वजण, ही एक सामाजिक चळवळ आहे, सामाजिक चळवळीत सहभागी होऊयात आणि सर्व मुलांचं करिअर उत्तम करूयात. अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात. या घडलेल्या घटनांचा अर्थ, पडद्यामागे घडलेल्या घटनांचा अन्वय अर्थ उलगडून मांडणारा, संबंधित क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांना मुद्द्यावर बोलतं करणारा, माझ्यासोबत पाहायला विसरू नका. मुद्द्यावर बोलू, फक्त फॉर द पीपल न्यूज.